रामकृष्ण हरी सुरासे महाराज चॅनलमध्ये आपणा सर्व दर्शकांचं स्वागत आहे। आज आपण नवरात्र उत्सव 2025 या निमित्ताने वारी येथील सर्व भक्तांनी मनोकामना माता नेपाळ या ठिकाणाहून दिव्य अशी ज्योत आणली। त्या ज्योतीच्या स्वागतासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। मनोकामना माता नेपाळ ते शिर्डी महाराष्ट्र म्हणजे आपली वारी आणि आपल्या वारीगावच्या सर्व मृत्युंजय मंडळांनी ही ज्योत या ठिकाणी आणलेली आहे आणि त्या ज्योतच्या स्वागतासाठी आपण आलेलो आहोत। तर सर्व जगदंबा भक्तांचं आपण स्वागत करण्यासाठी आपण आलेलो आहोत। नेपाळ ते श्री क्षेत्र वारी मृत्युंजय तरुण मंडळाचे सर्व सदस्य नी यांची मुलाखत जाणून घेण्यासाठी आणि दिव्य अशा ज्योतीचं दर्शन घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत। चला आपण त्यांच्याशी बोलूया। खरं तर नेपाळहून म्हणजे अगदी दुसऱ्या प्रांतातून दुसऱ्या देशातून या ठिकाणी ज्योत आलेली आहे, तर आपण त्यांच्यासोबत थोडंसं बोलूया। रामकृष्ण हरी आमच्या सुरासे महाराज चॅनलच्या वतीने खरं तर या मृत्युंजय तरुण मंडळाच्या स्वागतासाठी आपण आलेलो आहोत। सर्व दर्शक आपण जे काही ऐकत आहात आणि पाहत आहात, ही जी ज्योत आपण पाहत आहात ही ज्योत अगदी दुसऱ्या देशातून म्हणजे नेपाळ जे हिंदू राष्ट्र आहे त्या नेपाळमधून मनोकामना माता मंदिरापासून पायी आमच्या सर्व मृत्युंजय तरुण मंडळाने या ठिकाणी ज्योत आणलेली आहे आणि अगदी आपल्या वारीच्या परिसरामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे। तर त्यासाठी आपण त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। सर्व मृत्युंजय तरुण मंडळाच्या सर्व सदस्यांसाठी खरं तर एकदा आपण जोरात टाळी वाजून त्यांचं स्वागत केलं पाहिजे, परंतु या ठिकाणी तेच सर्व सदस्य उपस्थित असल्यामुळं ते स्वतःच खऱ्या अर्थाने आपल्या टाळ्यांमध्ये सहभागी झालेत, त्याबद्दल धन्यवाद देतो। मृत्युंजय तरुण मंडळाच्या या एक अलौकिक अशा या कामगिरीला कायम संस्मरणीय राहील अशी ही कामगिरी आहे। कारण त्यांचे जे अनुभव आहे ते आपण जाणून घेणार आहोत आणि यासाठी आपण एकदा सर्वात अगोदर सर्व दर्शकांनी या दिव्य अशा ज्योतीचं दर्शन घेऊन टाका। आणि ही जी दिव्य ज्योत आहे ही अखंड तेवत म्हणजे अगदी नेपाळपासून तर अगदी आपल्या जगदंबा माता मंदिर वारी या ठिकाणापर्यंत 9 दिवस शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ही ज्योत अखंड राहणार आहे। खरं तर या दिव्य ज्योतीच्या दर्शनानेच आपल्याला अलौकिक अशी ऊर्जा प्राप्त होणार आहे। म्हणून या चॅनलच्याद्वारे आपण त्यांचे काही अनुभव आणि त्यांच्या भेटीसाठी आपण आलेलो आहोत। त्यांचे काहीतरी अनुभव त्यांच्याच मुखातून आपण जाणून घेऊया। मृत्युंजय तरुण मंडळाचे खरं तर पाहायला गेलं तर अध्यक्ष आमचे मुरार साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे टेके पाटील असतील, डॉक्टर साहेब महाराज ते असतील, अजून तसं सगळ्यांची नावं घ्यायला पाहिजे, परंतु असं आहे का मृत्युंजय तरुण मंडळ म्हणजे हे फक्त मृत्युंजय तरुण मंडळ हेच नाव काफी आहे। तेव्हा मला असं वाटतं की मृत्युंजय तरुण मंडळच आपण म्हणूया। तर आपण सर्वात अगोदर आमचे डॉक्टर सर्जेराव महाराज टेके पाटील महाराज शिवचरित्र व्याख्याते ज्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव आहे आणि आमच्या वारीगावचं खऱ्या अर्थाने भूषण आहे, तर आम्हाला त्यांच्याबद्दल सार्थ असा अभिमान आहे। ते सुद्धा स्वतः या दिव्य अशा ज्योतीच्या या पाईप याच्यामध्ये आगमनामध्ये खरं तर ते सहभागी आहेत। किंबहुना नेपाळहून ज्यावेळेस ते निघाले बाहेर तर त्यांचे काही अनुभव आपण जाणून घेऊया। आदरणीय डॉक्टर सर्जेराव महाराज टेके पाटील शिवचरित्र व्याख्याते, तर आपण सर्वात अगोदर महाराजांचं थोडासा अनुभव आपण ऐकून घेऊया। रामकृष्ण हरी, ओम साईराम, जय आंबे। महाराज, मी असं विचारतो की आपली जी काही मृत्युंजय तरुण मंडळाची ही जी काही संकल्पना आहे, प्रतिवर्षी आपण एका देवीच्या जागृत ठिकाणाहून आपण ही ज्योत आणत असतो, तर आत्तापर्यंत या मंडळाने कुठून ज्योती आणल्या आणि नेपाळहून आणण्याचा हा जो संकल्प आहे हा कसा मनात आला याबद्दल थोडंसं सांगा। सर्वप्रथम सुरासे महाराज या चॅनलवरती असणाऱ्या सर्व दर्शकांना माझा रामकृष्ण हरी, जय शिवराय। महाराजांनी मला या ठिकाणी विचारलं की आपला हा प्रवास कसा आहे, तर आजच्या या भेटीकरता आपण जे मनोकामना माता ते नेपाळ मनोकामना माता ते जगदंबा माता वारी ही ज्योत आणत आहोत। याकरता भेटण्याकरता आमच्या परिसराचं भूषण हरिभक्त परायण साई कथाकार भागवताचार्य बाळकृष्ण महाराज सुरासे हे भेट देण्याकरता आले। त्यांच्याबरोबर दुसरे आमचे नेहमी पाठीशी असणारे मार्गदर्शक आदरणीय गोरखाप्पा टेके असतील, त्याचबरोबर अखंडपणे या परिसरामध्ये
साई दिंडीच्या माध्यमातून साईबाबांची महिमा घराघरात पोहोचवणारे साई पदयात्री मंडळातील हरिगिरीनं काम करणारे आमचे नेहमी मार्गदर्शन आम्हाला करणारे आमचे अशोकराव कानडे साहेब सुद्धा उपस्थित आहे. महाराज, तुम्ही विचारलं की तुम्ही आत्तापर्यंत कुठून ज्योत आणलेले आहे. तर आमच्या मंडळाला महाराज 26 वर्ष यावर्षी होत आहेत. आणि या 26 वर्षाच्या प्रवासामध्ये आपण संपूर्ण भारत भ्रमण या ठिकाणी केलेलं आहे. अगदी 2-4 राज्य जर सोडले तर आपण जम्मूच्या टोकापासून खाली तामिळनाडूपर्यंत आपण प्रवास केलेला आहे. हैदराबादवरून आपण ज्योत आणलेली आहे. गुजरात पावागडवरून आपण ज्योत आणलेली आहे. मध्य प्रदेश देवास पाटासून मध्य प्रदेशहून ज्योत आणलेली आहे. बिजाशनी माताहून ज्योत आणलेली आहे. छत्तीसगडवरून आपण बंबलेश्वरी माताची ज्योत आणलेली आहे. डहाणूहून आपण ज्योत आणलेली आहे. म्हणजे अवघ्या महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर असतील संपूर्ण राज्यातून आपण ज्योत आणली. आणि हे सर्व राज्य करत असताना नंतर आमच्या मनात संकल्पना आली की सती मातेचे जे 51 शक्तिपीठ आहे, तर आपण 51 शक्तिपीठाचं दर्शन आपण वारी गावातील सर्व या भक्तांना ग्रामस्थांना घडवले पाहिजे. आणि त्या संकल्पनातून संकल्पना झाली की आम्हाला हिंगलाज माता पाकिस्तानहून ज्योत खऱ्या अर्थाने यावर्षी आणायची होती. पण आपलं ऑपरेशन सिंदूर झाले, आपले संबंध खराब झाले आणि निश्चितच आपण भारतवासी आहोत, रक्त आपल्या धमन्यांमध्ये सळसळतं. पाकिस्तानला जाण्याचा आम्ही निश्चित केला, आपल्याला जायचंच नाही. माता जरी तिथं असली पण मग त्यामुळं मग दुसरं राष्ट्र कोणतं, तर आपलं दुसरं हिंदू राष्ट्र जर कोणतं असेल तर नेपाळ. मग आम्ही शेजारीला आपलं म्हणजे आपल्या वारी गावातील मंडळाने अभिमान वाटतो सांगायला, मंडळ या मंडळाच्या सदस्य नात्याने, की आपलं एकमेव मंडळ असं आहे की आपण सीमोल्लंघन करून नुसतं महाराष्ट्र नाही, राज्य नाही, भारत नाही, तर भारताच्या बाहेरून ज्योत आणली. नेपाळच्या लोकांनी सुद्धा आपलं कौतुक केलं की इतक्या लांबून इतके दूर से आप ज्योत लाने को इधर से आ रहे. म्हणजे इतकं मोठं अलौकिक कार्य, हे कार्य शक्य झालं एकट्या दुकट्याचं नाही, तर तुमच्यासारखे हे थोर मोठ्या मंडळींचा, गावकऱ्यांचा, आपल्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद होता म्हणून हे शक्य झालं. इतका हा प्रवास आपण केलाय. नाही पण जे मी पण आता एक ग्रामस्थच आहे, परंतु आपण सगळं दर्शकांसाठी खऱ्या अर्थाने ही माहिती आपण सांगत आहोत. तर मला असं म्हणायचं आहे की आता वास्तविक पाहता दुसऱ्या देशातून, राज्यातून जरी आणायचं असलं तरी आपल्याला काही परवानग्या लागतात. तर तुम्ही नेपाळहून ज्यावेळेस ज्योत आणायची तर बऱ्याचशा परवानग्या वगैरे आणि याच्यासाठी येणारा जो काही खर्च आहे तर हा मोठा आवाढव्य आहे. तर मग हे सगळं तुम्ही कसं साध्य केलं? हे सुरुवातीला आपण काय केले, आपले मेंबर आपल्याला 35 जण न्यायचे होते. बरं. आता सध्या आय कार्ड नाही येतो गळ्यामध्ये, आपण गावातून घालणार आहोत. सुरुवातीची प्रोसिजर आपण प्रत्येकाचं आधार कार्ड घेतलं, प्रत्येकाचा फोटो घेतला आणि आपल्या ग्रामपंचायतीचं सुरुवातीचा रहिवासी दाखला पूर्ण संपूर्ण मुलांचा एका याच्यावरती कागदावरती घेतला. त्याच्यावर खाली आधार नंबर आणि तो शिक्का मारून आपल्या सन्माननीय आपल्या कोपरगावचे तहसीलदार साहेब यांच्याकडून सुद्धा रहिवासी शिक्का घेतला. हे सर्व डॉक्युमेंट आपण एकत्र केले, गाडीचे असतील, फोर व्हीलरचे असतील, जाणाऱ्या प्रत्येक मुलाचं डॉक्युमेंट आपण घेतलं. तिथून गेल्यानंतर सलोनी बॉर्डरद्वारे आपण प्रवेश केला. सलोनी बॉर्डरवर गेल्यानंतर त्याला बलसाण म्हणतात, पलीकडे जायला बलसाण काढावं लागतं. मग तुम्ही किती दिवस राहणार, तर आम्ही साधारण ते 7 ते 8 दिवसाचं बलसाण त्या ठिकाणी घेतलं होतं. तिथं सुद्धा सर्व डॉक्युमेंट, त्यात सर्वात महत्त्वाचं आम्हाला खासदार साहेबांचं लेटर आपण घेतलं होतं. ते लेटर फार उपयोगाचं पडलं आणि ते संपूर्ण लेटर डॉक्युमेंटेशन तिथं जमा केले आणि संपूर्ण आपलं व्हेरिफिकेशन झालं आणि तिथं जवळजवळ 16-17 हजार रुपये आपल्याला भरावे लागले. जितके दिवस तुम्ही राहतात तितके दिवसाचं करावं लागतं. त्यात आम्हाला गंडकी मुक्तीनाथला जायचं होतं पोखऱ्याला. आता तिथं जायचं आम्हाला निश्चित होतं कारण आपल्या शेड्यूलमध्ये ते होतं, पण तिथं जाण्याकरता मानसी परवाना, तिथं नेपाळचा परवाना वेगळा आणि गंडकी मुक्तीनाथला जाण्याचा परवाना वेगळा असतो. तो परवाना तुम्हाला काढावा लागतो. तो परवाना मानसी 2600 रुपये एकाचा जात होता. मग ती खर्चिक बाब असल्यामुळे आम्ही थांबलो. असं 17,000 रुपये फक्त आम्ही 7 दिवसाचे, जितके दिवस वाढतील तितके पैसे वर्गणी दिली लोकांनी. तुम्हाला मदत केली का लोकांनी गावामध्ये? हो, सर्वांनी. आम्ही प्रत्येक माता भगिनीचा, थोरा मोठ्यांचा 1 ना 1 रुपया या सत्कार्यासाठी घेतला. 26 वर्षामध्ये महाराज तुम्हाला सांगायला आम्हाला आनंद वाटतो की आम्ही फक्त गावात 2दाच वर्गणी मागितली. आमचं मंडळ वर्गणी मागत नाही, पण आम्हाला गावकऱ्यांची मागणी होती की वैष्णवदेवीला जाताना आमची फुलाची पाकळी याकरता लाभावी आणि ह्यावेळी सुद्धा प्रत्येकाचं म्हणणं आलं की आमचं लागावं म्हणून आम्ही वर्गणी या ठिकाणी धन्यवाद. खरं तर मृत्युंजय तरुण मंडळाचे किती सदस्यांनी पायी प्रवास केला? आता आपले 27 जण होते आणि त्यापैकी 2 जण आपले खऱ्या हे बघा, 27 जणांनी, ऐका सर्व ऐकणारे, हे सगळे 27 नक्षत्र आहेत महाराज. तर या नक्षत्रांसाठी अगोदर आपण अभिनंदन करूया, कारण
या 27 जणांचं खऱ्या अर्थाने खूप मोठं योगदान आहे का नाही? कारण आणि रस्त्याने कुणी आजारी वगैरे काही नाही, माता आई जगदंबेच्या आशीर्वादाने थोडे थोडे तर चालूच असतात पायाचे. अच्छा. पण माता जगदंबेच्या आशीर्वादाने सर्वजण आणि आपल्या ग्रामदेवता रामेश्वर भगवान साईनाथ महाराजांची कृपा आणि आपल्या सर्वांची थोरा मोठ्यांची कृपा आशीर्वाद आमच्या बरोबर होते. कुणालाही काही विजा झाला नाही सांगताना मला अभिमान वाटतोय. वा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सर खरं तर मंडळाच्या सर्वांच्याच थोड्या मुलाखती आपण घेणं गरजेचं आहे. संत साहेब आपण सर्वांचं नाही घेऊ शकत, परंतु तरीसुद्धा 1-2 शब्दामध्ये मी विचारतो. मुरार साहेब, तुम्ही स्वतःसुद्धा या ठिकाणी पायी चाललात आणि पायी ज्योत घेऊन आपणही प्रवास केलात. तर एकंदरीत ज्यावेळेस नेपाळचं हे वातावरण पेटलं तर त्या वातावरण पेटल्याचा परिणाम आपल्या प्रवासावर काही झाला का? नाही, खरं तर तसं काही झालं नाही, पण देवी आदिशक्तीच्या कृपेने आम्हाला तिने सद्बुद्धी दिली आणि 1 दिवस अगोदर आम्ही बॉर्डर क्रॉस केली. त्यानंतर आम्हाला मीडियानुसार कळलं की तिथं अशा प्रकारची दंगल झालेली आहे आणि ते आमचं भाग्य ठरलं आणि आई जगदंबेच्या कृपेने आम्ही सुखरूप या ठिकाणी प्रवास झालेला आहे. म्हणजे आई जगदंबेचा खऱ्या अर्थाने खूप मोठा हा चमत्कार आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळाला की नेपाळची एवढी भयानक परिस्थिती आणि त्या परिस्थिती म्हणजे आपली ज्योत जगदंबेची ज्योत हिने नेपाळची बॉर्डर क्रॉस केली आणि लगेच तिकडे नेपाळ पेटलेलं आहे. म्हणजे वास्तविक पाहता ही जी ज्योत आपण बघत आहात ही ज्योत एवढी दिव्य आहे, हिच्यामध्ये एवढी दिव्यता आहे की ह्या ज्योतचं आगमन खऱ्या अर्थाने भारतामध्ये झालं आणि नंतर मग तिकडे नेपाळला खऱ्या अर्थाने जी काही आग लागलेली आहे. वास्तविक पाहता इतकी भयानक परिस्थिती होती. मी टेके पाटलांचा एक व्हिडिओ पाहिला डॉक्टर साहेबांचा, तर त्यांनी असं सांगितलं की पंतप्रधानाला सुद्धा पळून जावं लागलं. अशा परिस्थितीमध्ये नेपाळची परिस्थिती असताना देखील आमच्या मृत्युंजय मंडळाने खऱ्या अर्थाने एवढ्या दिव्यतेतून या ठिकाणी ही ज्योत आणलेली आहे. मी सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आमच्या बरोबर आपल्या मंडळाचे संत साहेब हे सुद्धा आहेत. त्यांनाही विचारेल की मी एकंदरीत या प्रवासामध्ये तुमच्या खाण्यापिण्याची वगैरे व्यवस्था झाली की व्यवस्थित? जय अंबे. सर्वप्रथम आईच्या कृपा आशीर्वादाने आपण 4 तारखेला ज्योत तिथून पेटवली. हां. आणि 4 तारखेला ज्योत पेटवल्यानंतर आम्ही 4 ते 5 या 2 दिवसामध्ये जो प्रवास 3 दिवसाचा होता आमचा, तो 2 दिवसामध्ये प्रवास आम्ही करून बॉर्डर क्रॉस केली. एकाही मुलाने खाण्याची किंवा कसली पर्वा न करता फक्त आपल्याला बॉर्डर क्रॉस करायची, लवकरात लवकर पुढे जायचं म्हणून मुलांनी रन कव्हर केला आणि नंतर आम्ही एकदम निवांत झालो. त्यानंतर आमची कुठल्याही प्रकारे खाण्याची व राहण्याची कुठलीही अडचण आम्हाला आलेली नाही. आई जगदंबेच्या किती अंतर ते जवळजवळ 350 किलोमीटरचं अंतर आम्ही फक्त 2 दिवसामध्ये केलं. 2 दिवसात म्हणजे 350. बरोबर आहे. वा, 350 किलोमीटरचं अंतर आम्ही नाही 160 किलोमीटर 24 तासामध्ये क्रॉस करायचं, ते आम्ही 48 तासामध्ये 350 किलोमीटर अंतर क्रॉस केलं आणि लवकरात लवकर बॉर्डर पार करून निश्चिंत झालो. एकदा भारतामध्ये प्रवेश केला. आईच्या जगदंबेच्या कृपेने आम्हाला कुठलाही अडथळा नाही आला. भोजनाची निवासाची आमची व्यवस्था गाडीमध्ये व्यवस्थित होती, त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचं अडचण नाही आली. वा, धन्यवाद. म्हणजे वास्तविक पाहता अशोकराव या दिव्य ज्योतीसोबत चालणाऱ्यांचा अनुभव असा आहे का अगदी एखाद्या साधनाच्या वेगाने हे सर्वजण पळत होते आणि वास्तविक पाहता एवढी सगळी ऊर्जा यांना कशी काय येत होती, कुठून येत होती, हा सुद्धा खऱ्या अर्थाने चिंतनाचा विषय आहे. परंतु असं आहे आध्यात्मिक एक ऊर्जा अशी असते की ती ऊर्जा माणसाला बरोबर ती काम करायला भाग पाडते. किंबहुना खूप ठिकाणी जंगल एरिया होता. जंगल एरिया असताना वन विभागाचे जे नेपाळमधील जे अधिकारी असतील ते अधिकारी आम्हाला ज्योत घेऊन जाऊन देत नव्हते नेपाळमध्ये. तर आईचाच त्यांना एक संकेत असेल किंवा काय असेल ते आमच्या बरोबर 10-10 किलोमीटर 5-5 किलोमीटर आमच्या सोबत पळत होते. एक अधिकारी गाडीवर असायचा, एक अधिकारी आमच्या सोबत पळायचा आणि आमचा एक व्यक्ती आणि आमची गाडी आमच्या बरोबर सोबत ते जंगलामधून पळायचे आमच्यासोबत. वा, धन्यवाद धन्यवाद. अनुभव चांगला आलेला आहे. खूप म्हणजे तिथं निर्जन ठिकाणी असताना ते गाडीवाल्याला सुद्धा जाऊन देत नव्हते आपल्या. धन्यवाद. जाऊन देत नव्हते, पण आम्ही जायचो तर आम्हाला म्हणजे आम्हाला तुमच्या सोबत येऊ द्या, आमचं हे कार्य आम्हाला तुम्हाला नाही का तिथपर्यंत पास करून. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरं तर आपल्या सुरासी महाराज चॅनलच्याद्वारे आपण अजून एकदा त्यांची मुलाखत घेणार आहोत पुढच्या भागामध्ये. ज्यावेळेस गावात ज्योत येईल त्यावेळेस आपण परत एक मुलाखत आपल्या सर्वांसाठी आपण देऊ. खरं तर आज या ठिकाणी या ज्योतचं स्वागतासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत. मृत्युंजय तरुण मंडळाचं पुन्हा एकदा आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. आई जगदंबेच्या कृपेने सर्व त्यांचा प्रवास सुखरूप झाला. या मंडळामधील सर्व सदस्य आपण या ठिकाणी पाहू शकता. सर्वजण हे पायी या ठिकाणी ज्योत घेऊन पळणारे सर्व आई जगदंबेचे हे सर्व भक्त आहेत आणि या भक्तांनीच खऱ्या अर्थाने ही ज्योत इथं या ठिकाणी आणलेली आहे. पुन्हा एकदा सर्वांना जय अंबे, जय अंबे, जय अंबे.